कुठली बॅग देऊ हौसाला? असं ही देते. ही आवडेल बॅग. लाली वहिनी सापडली का ग बॅग? हो हो आले. हो आंघोळीचं पाणी काढा. तर ही घे. होय किती सुंदर आहे. नवीन बॅग. आवाज बंद कर. तू तिची बॅग फाडली ना म्हणून तिला मिळाली. तिनं तुझी बॅग फाडली असती तर तुला पण बॅग मिळाली असती. पण तिनं तुझी बॅग फाडली पाहिजे ना. ए हौसा त्याची बॅग फाड. इधराट अगं असं कोण समजावतं? ए आरडू नकोस. नवीन बॅग पाहिजे ना तुला? पाहिजे. मग गावच्या जत्रेमध्ये कुस्ती जिंकून दाखव. कुस्ती? होय. मग तोपर्यंत काय करू आपण? तर ना तू आकड्यामध्ये ये तालीम करायला. हा मी तुला नवीन डावपेच शिकवतो. नको तुम्ही ना लय असं दुरून आपटता. ती जुनी बॅग चांगली आहे बरं का. तसं काही नाही वाईट. राहू द्या तीच वापरतो मी. जा. जातो आम्ही. मी पण येते. काय पोरगे. आंघोळीला पाणी काढलंय. चला चला. लाले बरं झालं हौसाला बॅग दिली तू. बाई पुरीनं रडून रडून गोंधळ घातला होता. खरंच किती गुणाची आहेस ग तू. हा माझ्याकडे ती मनीषा मरण्याआधी काहीतरी बोलत होती. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. काय बोलत होती? मला मारू नका. नाही. मला वाचवा. नाही. काय बोलत होती? माझ्याकडे काहीतरी आहे. काय बोलली नक्की का आठवत नाहीये मला. एवढा मेंदूवर जोर देतो तरी का आठवत नाहीये. ब्लाऊज बाहेर कोणी ठेवले? बॅग कुठे? लाली, ओ लाली. आले आले. बोला. या सगळं उचकटून ठेवले. बॅग कुठे यायची? अहो ते मी हौसाला देऊन टाकली बॅग. तिची बॅग फाटली होती म्हणून. कोणाला विचारून? अहो ऋतिकनं फाडली तिची बॅग. मग ती खूप रडत होती हो म्हणून मी देऊन टाकली. अहो पण मला एकदा विचारायचं तरी. अहो लेडीज बॅग होती ती. तुमच्या काय कामाची? होय मान्य आहे ती लेडीज बॅग होती. माझी नव्हती, कस्टमरची होती. रात्री सांगितलं होतं ना तुम्हाला. अरे हा विसरलेच. अहो हौसानं खूपच रडत होती. मला बघवलं नाही. मग देऊन टाकली मी बॅग. मी मुद्दाम नाही केलं. चुकून झालं. तुम्ही एक काम करा ना. हौसाला नवीन बॅग घेऊन द्या. ती संध्याकाळी आली ना ती बॅग घेऊन तुम्हाला परत देते. मग ते झालं. मैंने कहीं जल्दबाजी तो नहीं की ना? नहीं गंगा, तुम्हें किसी ना किसी की मदद तो लेनी ही होगी ना. यही सही रहेगा. सुधाकर जी से बात करके देखती हूँ. मला तर नवीन बॅग मिळाली. तुला तर भेटलीच नाही. आता जास्त बोलले का नाही. ही पण बॅग फाडून टाकील मग. फाड फाड या म्हातारीची बॅग फाड. होय म्हातारी नाही म्हणायचं. अगं तुझं नावच म्हातारी सारखं आहे. आता काय माझ्या आत्याला काही बोललं ना तर बघत मग तुम्ही. मग काय करणार आहे तू? काय? मार मार
जेटर मार मार दे मार 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 हौसा! मार त्याला ऋतिक ये क्या चल रहा है ऋतिक? छोड़ो, ऐसे कोई झगड़ता है क्या? क्या हुआ? या पोरांनी हौसा त्याला काय बाय बोलू लागले भेटत परत तुला दाखवतो ए, काय ए, ऋतिक बच्चे हो, बच्चे की तरह रहो. चलो चुपचाप सब एक दूसरे की माफी मांगो. ओय ऋतिक अजिबात माफी नको मागू हा. नाही मी कशाचं मागतोय आणि यांचे चित्र अजिबातच मागणार नाही मी तरी कुठे म्हणलोय माझी माफी माग चल नाही घेत ना आधी चड्डी सांभाळ ऋतिक नहीं मांगोगे ना माफी? अभी पुलिस को फोन करती हूँ, रुको. नको पप्पा आणतील नको ठीक है, चुपचाप सब निकलो यहाँ से. चलो. हे हौसा आत्या चल ओय हौसा आत्या नाही म्हणायचं हॅश म्हणायचं हॅश हो बाबा हॅश चल चल ये लो. हौसा, एक मिनट. बैग, तुम्हारी बैग दिखाओ मुझे. हा बघ बघ भारी आहे ना तुम्हारे पास कहाँ से आई है बैग? कहाँ से ली? मी कशाला घेतीये ऋतिकनं माझी बॅग फाडली ना म्हणून लाली वहिनीने तिच्या खोलीतली बॅग मला दिली ठीक है. हाँ चल रे ये मेरी बैग लाली के पास कैसे? और अगर ये बैग उसके पास थी तो फिर इसमें रखे हुए जेवर और पैसे वो कहाँ है? नहीं नहीं, पुलिस स्टेशन जाने से पहले इसका पता लगाना पड़ेगा. पाहुणे बाई तुम्ही आज कसं येणं केलं इकडं? बस ऐसे ही सबकी याद आ गई. असं लाली किधर है? ती होय हाय की किचन मध्ये. तुम्ही जा, मी येते काम करून. जाते हो. अहो पाहुणी बाई तुम्ही बसा बसा चहा घेणार नहीं नहीं, बरं थांबा इसे बैग के बारे में कैसे पूछूं? थोडासा चहा केला असतं तर नहीं लाली. मग काहीतरी खाणार का नहीं, तुम बस सिर्फ बैठो मेरे सामने. बैठो. अहो किती दिवसांनी आलात तुम्ही कसं आहे बरं आहे ना तुम सबके साथ बहुत अच्छे से घुल मिल गई हो, देख के अच्छा लगता है. हा सगळं मस्त चाललंय आता हे पण माझी लय काळजी घेत आहेत माझ्यावर प्रेम करतायत अच्छी बात है, तुम खुश हो, बस मुझे वही चाहिए. वैसे बच्चे तो कुछ तकलीफ नहीं देते ना? तुम्हें पता है अभी मुझे रास्ते में मिले थे, बहुत झगड़ रहे थे दोनों. अहो लय मस्ती करत दोघं पण आता पोरं नाही मस्ती करणार तर कोण करणार तुमने नई बैग दी है ना हौसा को, बहुत खुश थी वो. तुम्हाला कोणी सांगितलं अरे हौसा नहीं, मैंने बैग की तारीफ की, बोले कि नई बैग है, लाली वहिनी ने दी है. अहो मी कुठली देते आमच्या खोलीत पडली होती म्हणजे ह्यानी आणली होती कुठल्या तरी कस्टमरची होती मी ब्लाऊज काढले त्यातले आणि तिला देऊन टाकली ते ऋतिकनी फाडली ना तिची बॅग खूप रडत होती अहो म्हणून देऊन टाकली बरं ऐका ना आता आपण बसलोच आहे गप्पा मारायला तर थोडासा चहा करते बसा मुझे लगा ही था इस बैग का टेलर से कनेक्शन होगा ही होगा, पर उसके पास ये बैग आई कहाँ से? उसी से पूछना पड़ेगा. शाळा सुटून बराच वेळ झालाय, ही दोघं आली का नाहीत? त्या हौसाकडून ती बॅग घेऊन त्याच्यात दागिने भरून ठेवता येतील. लाली वहिनीने दिलेली बॅग मजबूत आहे का नाही बघायचं का असं ओढून ए गा हे हौसा ऋतिक या इकडे. गोपाळ दादा तू इकडे काय करतोय आम्हाला न्यायला आलाय का कुठं बुलेट फटफट फटफट अरे न्यायला नाही आलोय, काहीतरी द्यायला आलोय. हौसा ही बघ तुला नवी बॅग.
आणि मला नको, खाली नको बाबा, कपडे मळतील, घरचे धरून आणतील, नको. मला नवीन बॅग. अरे होय होय, थांब शांत राहा. ठीक आहे, मला नको, ती नवी बॅग त्याला दे. मला तर ही लाल निळी बॅग आवडली. नको नको बाबा, तू तिला दे ती बॅग आणि मला ही दे. मला ए थांबा, ही बॅग ओढू नका. ही लाल बॅग दिलेली कोणाला मिळणार नाही. ही धर. ही बॅग आपली नाही, कस्टमरची. मग कस्टमरला ती नवीन बॅग दे ना. मला बॅग. गबस गबस, शांत राहा. रस्त्यावर नको ओरडू रे. बॅग सोड. ही धर. तुला अशीच एक नवी दुसरी बॅग आणून देतो. आणि माझं काय? अरे ओरडू नको, थांब. तुला पण सेम बॅग आणून देतो, मग तर झालं. नको, हिच्यासारखी नको. मला याच्यापेक्षा अक्षर भारीतली बॅग पाहिजे. हो तू घे ठेंगा. मला मग नवीन बॅग मिळाली, तुझं काहीच भेटलं. तुला बघतो. दगड कुठे माझा दगड? अगं थांब, दगडला दगडच मारतो आता. थांब गे. अरे किती विचित्र मुलं आहेत ही. टोण्यापेक्षा पण डेंजर आहेत. बिचारे टोणे आणि टिम्पल गरीबच राहते. माझ्याकडे मला असं का वाटतंय, मनीषा मरायच्या आधी काहीतरी महत्वाचं म्हणाली होती, पण मला का आठवत नाहीये. मी तिचं म्हणणं नीट आठवायला हवं होतं, ज्याच्यामुळे मी गोत्यात येईल. असं काही करून ठेवलं नसेल ना तिने. काय बोलत होती ती? इसने हौसा से ये बैग कब ली और क्यों ली? अरे गंगाजी, तुम्ही कधी आला? बॅगकडे का बघताय आणि असं? मस्त है ना बैग? किसकी है? कस्टमरचे. वाराणसी की होगी, है ना? वाराणसीची का? हाँ, ऐसी बैग वहीं पे मिलती है. होय. नाही, मला काय माहित नाही बाबा. आपण कधी वाराणसीला गेलो नाही. फार पूर्वी गेलो होतो मित्रांवर. तुम्हाला नाही का सांगितलं होतं मी? कस्टमर कधी गेला असेल आपल्याला काय माहिती. टेलर बाबू, एक मिनट देखने दीजिए ना. मस्त बैग है ना? ये तो मेरी बैग है जो मैंने गोपाल को दी थी. वे कितना रोगे पैसा को लेके. कितने पैसे? ये लो. उद्या सकाळी शार्प 11 वाजता मी तुझ्या घरी येतो. और घर आके हमरे बाबूजी से हमरा हाथ मांगोगे, ठीक है? लगेच उद्या? हाँ तो? अब बाबूजी ने मना किया तो? अरे बाबूजी नहीं माने तो हमारे पास सोना है, तुम्हारा बचा हुआ पैसा है ना. अरे कल ही यहाँ से तुम्हारे गांव भाग जाएंगे. काय झालं? नाही, बॅगला बघून कुठं हरवलाय? कुछ नहीं. आपको पता है ये बैग पैसे और जेवर वगैरह रखने के लिए काम में आती है. होय. नाही, मला काय माहित नाही. ते कस्टमर कशाला वापरता आपल्याला काय माहित नाही ना. आणि असं बी आपल्याकडे ना पैसे आहेत ना दागिने आहेत, काहीच नाही. पाहुणी बाई इथं आहे होय तुम्ही? कुठे कुठे शोध आहेस तुम्हाला? क्यों, क्या हुआ? ते पोरगी बघायला चाललोय ना मी. तर मग आई काय म्हणली, पाहुणी बाईला घेऊन ये, तिच्या संग जाऊ, म्हणून तुम्हाला घ्यायला आलोय. चला. मैं क्या करूंगी वहां पे आके? हा, ह्योच प्रश्न मी कोणी आईला विचारला, पाहुणी बाई कशाला पाहिजे. पण मग आईनं मला काय प्लॅन सांगितला की काहीच करायचं नाही, पाहुणी बाईला फक्त तिथं घेऊन जायचं आणि बसवायचं.
मग काय होईल सगळेजण पाहुणे बायला बघतील मला कोणच बघणार नाही आणि एकदा का पोरीने मला नीट नाही बघितलं माझं लग्न फिक्स म्हणून चला नहीं नहीं जीतू जी मैं कैसे असे कैसे ऐसे पिसे काय नाही चला बरं तुम्ही आता नहीं नहीं प्लीज जीतू जी तुमच्या पाय गुणानं माझं लग्न जमलं तर भलंच होईल की माझं आहे का नाही नहीं नहीं प्लीज जीतू जी मैं चला ना सांग ना याला. चला की ठीक है चल. चलिए अरे हा गोपाळ ही चावी राहू दे माझ्या घराची का अरे ती नीता येणार आहे केबल दुरुस्त करायला केबल बिघडली ना मी त्याला सांगितलंय की चावी तुझ्याकडे दिली म्हणून तो येऊन घेऊन जाईल त्याला दे फक्त चावी बर हा जाऊ का ऑल द बेस्ट थँक्यू तुम्हाला दे कशाला पोरकी बघायला चाललोय मी हा हा ऑल द बेस्ट आणि बार उडूनच या बरं का आता तेच विचार आहे माझा बघू आता काय येतो एक गंगा नेहमी वाराणसी बद्दल का विचारते वाराणसीचा आणि हिचा काय संबंध आहे संशय आलाय चावी हातात आहे मग उशीर कशाला लकी लक्ष ठेव कशाला दगड मारायला सर नाही मी कुठं मारले मी काहीच नाही केलं काय झालं ग हे बघ गोपाळाने मला नवीन बॅग दिली मला पण देणार आहे हिच्यापेक्षा भारी एकदम अशी एकदम हो ये ठेंगा अयो छान आहे की बॅग बया माझ्या गोपाळचं काळीच किती मऊ आहे घरातल्या लेकरांच्या मनाचा बी इतका विचार करतोय तो खरंच असं लेकरू देव माणूसच आहे बघ या झालं गोपाळचं कौतुक सुरू गोपाळ देव माणूस मग माझा सुधाकर काय राक्षस आहे वय खातोय का घरातल्या माणसांना आत्याबाई त्यांना असं नव्हतं म्हणायचं हो राहू दे या घरात आहे ना माझ्या सुधाकर बद्दल कोणालाच काही पडलेली नाहीये त्याच्या बापानं सुद्धा 2 एकर जमीन गोपाळच्या नावावर केलीये सगळे लाड गोपाळचेच करा काय मनाला येईल ती करा मला काय बोलायचंच नाही कोणाशी ते आप्पांनी ह्यांच्या नावावर 2 एकर केली ना त्याचा राग आलाय त्यांना तुम्ही बोलून बघा ना त्यांच्याशी राहू दे ग काही पेग नाही बोलून वाईच काय झालं की तोंड फुगून बसायचं 2 एकर जमीनच केली ना नावावर म्हणून काय समधी इस्टेट दिली का असं सुतक लागला का तोंड फुगून बसायचं तर मग आता सगळी इस्टेट नावावर करायला सांग की हा म्हणजे समाधान वाटेल तुला पण मी असं कधी म्हणले का की गोपाळच्या नावावर करा म्हणून म्हणलं नसलं तरी मनात तीच आहे ना हे बघ हे असलं काय बी माझ्या मनात नाही हे समज तुझ्या मनात चाललंय म्हणून तशी फुगून बसलीस मग फुगणारच हा तुझ्या लेकाला मिळतंय सगळं तू का फुगशील 20 वर्षांना आलाय गोपाळ घरात तेव्हा सगळं त्याच्यावरून ववाळून टाकायला तयार झालीये ही मग माझ्या सुधाकरनं काय करायचं ग हा पोलीस खात्यात असा कितीसा पगार मिळतोय लेकर बाळ आहे त्याला मग त्याचा विचार कुणी करायचा ए झालं की तुमचं सुरू हा त्याचा कसला विचार करायचा का बोळ्यान दूध पितोय का तो अजून पैसे कमवायची अक्कल नाही एवढी वर्ष नोकरी करतोय 1 रुपया तरी माझ्या हातावर कधी टिकवलं का त्यांनी हे घर मी चालवतोय आणि कोणाला काय द्यायचं नाही द्यायचं हे मी ठरवीन कळलं का आणि तुम्ही दोघी थोबाड बांध ठेवा तुमचं नाही तर मग मी आहे आणि तुम्ही आहे रोज उठून बघतोय घरामध्ये कटकट कटकट चालू जाईल चहा टाका कोणतरी वय टाकते हा मी टाकते
बहुतेक याच रूम मध्ये गंगा राहत असावी. आत्ता कोणाला असेल?